नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथमॅटिक्स या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण इयत्ता 10वी भूमिती म्हणजे गणित 2 या भागाची निगडीत असलेला त्रिकोणमिती या त्रिकोणमिती या चॅप्टर मध्ये त्रिकोणमितीचे गुणसूत्र कशा पद्धतीने घेतात तर याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर त्रिकोणमिती हा फक्त काटकोन त्रिकोणामध्ये वापरला जातो ते मात्र लक्षात ठेवा. आता त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्रिकोणाच्या बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत, तर कोणावरून 3 प्रकार आहेत. याच्यामध्ये काटकोन त्रिकोण, त्यामध्ये एक कोण हा तुमचा 90 अंशाचा असतो आणि दुसरे 2 कोण हे लघुकोण असतात. त्यामध्ये समजा आपण त्रिकोण एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. जर कोण बी 90 अंशाचा असेल तर जे उरलेले 2 कोण आहेत, कोण असेल 90 पेक्षा कमी असतील म्हणजे त्यांना आपण लघुकोन त्रिकोण असे म्हणू. त्यामध्ये समजा त्रिकोण एसीबी बरोबर थीटा आहे. काय? एसीबी चे मान थीटा आहे. जर हे थीटा असेल तर आपण या त्रिकोणमितीय गुणोत्तरे कसे पूर्ण करणार किंवा कसे लिहिणार? तर सुरुवातीला त्रिकोणमितीय गुणोत्तर किती? तर त्रिकोणमितीचे गुणोत्तर एकूण 6 आहे. त्यामधलं पहिलं जे गुणोत्तर आहे त्याला काय म्हणतात? साइन थीटा. दुसरं जे गुणोत्तर आहे मूलभूत गुणोत्तर ते आहे कॉस थीटा आणि तिसरं गुणोत्तर आहे ते आहे टॅन थीटा. जर आपल्याला साइन कॉस टॅन ही 3 गुणोत्तर व्यवस्थित लिहिता आली किंवा त्यांना जर आपल्याला व्याख्यामध्ये लिहिता आलं किंवा त्यात जर गुणोत्तर शोधता आली तर त्याच्यावरून आपण उरलेले 3 गुणोत्तर लिहू शकतो. त्यामध्ये पहिलं गुणोत्तर आहे कॉट थीटा नंतर जे 5वं गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला म्हणतात सेक थीटा आणि 6वं गुणोत्तर आहे ते आहे तुमचं कोसेक थीटा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्रिकोणमिती 10वीसाठी जेवढी महत्वाची, 9वी आणि 10वीमध्ये आपण हे सगळं शिकलो. याचीच रिव्हिजन आज 10वीमध्ये असते. आणि इयत्ता 10वी नंतर ज्यावेळेस तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घ्याल, 11वी सायन्सला ऍडमिशन घेताना 11वी 12वी या 2 वर्षासाठी त्रिकोणमिती खूप महत्वाची आहे. त्यामध्ये पहिला साइन थीटा हा कसा शोधला जातो? तर हा थीटा आहे. नंतर हे जे याला कर्ण म्हणतात, काटकोन 90 अंशासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. तर ह्या थीटाची ही झाली लगतची बाजू आणि ही झाली सम्मुख बाजू. लक्षात घ्या, पहिल्या तिन्ही बाजू आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. 90 अंशासमोरील जी बाजू असते तिला कर्ण म्हटलं जातं. त्या कोणासमोरील बाजू आहे तिला सम्मुख बाजू म्हटली जाते आणि ही लगतची बाजू तिला लगतची बाजू. म्हणजे इथे लगतची बाजू कोण आहे? बीसी. समोरील बाजू कोण आहे? एबी. आणि 90 अंशासमोरील बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात आणि तो कर्ण आहे एसी. आता यावरून सुरुवातीला साइन थीटा कसा शोधणार? तर साइन थीटाचं सूत्र आहे सम्मुख बाजू छेद कर्ण. सम्मुख बाजू कोणती आहे? एबी छेद कर्ण काय? एसी. लक्षात घ्या, हे झालं आपलं पहिलं समीकरण किंवा पहिलं गुणोत्तर असं त्रिकोणमिती नेहमी काटकोन त्रिकोणात शोधली जाते. त्यामध्ये एबीसी बीच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतात. थीटा हा आपला काय कोण आहे? त्या थीटाच्या समोरील बाजू ही सम्मुख बाजू, एबी सम्मुख झाली, बीसी लगतची झाली आणि इथे काय? तर काय इथे काय होणार? कोसेक थीटा. काय? कोसेक थीटा काय? कोसेक थीटा बरोबर पहिलं साइन थीटा नंतर कॉस थीटा म्हणजे काय? लगतची बाजू. काय लगतची बाजू? बीसी छेद कर्ण एसी. लक्षात घ्या,
लगतची बाजू म्हणजे थिटा, या कोणाच्या लगतची बाजू काय आहे बीसी आणि कर्ण काय एसी म्हणजे बीसी छेद एसी. नंतर टॅन थिटा. टॅन थिटा कसा कसा शोधतात तर त्या कोणाच्या समोरील बाजू सम्मुख बाजू काय सम्मुख बाजू ए बी, ए बी छेद लगतची बाजू काय बीसी. लक्षात घ्या. नंतर हे महत्वाचे 3 गुणोत्तर आहे. हे जर 3 गुणोत्तर आपण शोधले तर याच्यावरून आपण उरलेली 3 गुणोत्तर शोधू शकतो. आता कॉट थिटा म्हणजे काय, आता लगतची बाजू छेद सम्मुख बाजू, लगतची बाजू काय बीसी छेद ए बी. नंतर सेक थिटा म्हणजे काय तर लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे काय येणार तर कर्ण छेद लगतची बाजू, कर्ण छेद एसी छेद बीसी. आणि कोसेक थिटा म्हणजे काय तर कर्ण छेद समोरील बाजू सम्मुख बाजू एबी. अशा प्रकारे आपण किती 6 गुणोत्तर लिहू शकतो. आणि 6 गुणोत्तर आपले काय त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे, बेसिक गुणोत्तर आहे. लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तरच आपल्याला हे सगळं नववीमध्ये आपण पाहिलेलं, पण ते 10वीमध्ये पुन्हा तुम्हाला रिव्हिजन म्हणून जाणून घ्या या सदरामध्ये. तर त्रिकोणमितीय गुणोत्तर हे काटकोन त्रिकोणामध्ये शोधले जातात. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश आहे. ए बी हे लघुकोण आहेत. म्हणजे साइन थिटा म्हणजे काय सम्मुख छेद कर्ण दॅट इज ए बी छेद एसी. कॉस थिटा म्हणजे काय लगतचा छेद कर्ण बीसी छेद एसी. टॅन थिटा म्हणजे काय ए बी छेद बीसी. तर कॉट थिटा काय तर लगतची छेद समोरची. आता जर तुम्ही या टॅन थिटा आणि कॉट थिटा यांचं जर अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर टॅन थिटा आपला ए बी छेद बीसी, तर कॉट थिटा काय बीसी छेद ए बी. म्हणजे हे एक दोघांचे व्यस्त आहेत. इथे ए बी छेद बीसी तर कॉट मध्ये बीसी छेद ए बी. त्यानंतर सेक थिटा म्हणजे काय तर कर्ण छेद लगतची. इथे पहा कॉस थिटा लगतची छेद कर्ण, आणि हे दोघे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध आहेत किंवा व्यस्त आहेत. त्यानंतर जर कोसेक थिटा पाहिला तर एसी छेद बीसी म्हणजे कर्ण छेद ए बी सम्मुख. इथे काय सम्मुख छेद हे काय एकमेकांचे विरुद्ध. त्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, त्यावरून आपण एक त्यांच्यामध्ये एक संबंध तयार करू शकतो. आणि तो संबंध कसा होईल, त्यामध्ये संबंध असेल त्यामधला जर संबंध जर दर्शवायचा असेल तर त्याला एक पहिलं गुणोत्तर काय होतं साइन थिटा बरोबर काय होतं ए बी छेद ए सी. नंतर सेकंड होतं कॉस थिटा बरोबर काय बी सी छेद ए सी. नंतर आपण तिसरा लिहिला टॅन थिटा काय समोरील छेद लगतची बाजू म्हणजे ए बी छेद बी सी. नंतर चौथं कॉट थिटा काय सांगितलं आपण बी सी छेद ए बी. नंतर पाचवं होतं सेक थिटा बरोबर ए सी छेद बी सी. आणि सहावं काय होतं कोसेक थिटा बरोबर ए सी छेद बी. बरोबर. यावरून आपण सहजपणे लिहू शकतो, त्यामध्ये सहसंबंध दाखवू शकतो. साइन थिटा गुणिले सेक थिटा काय साइन थिटा ए बी छेद साइन कोसेक थिटा ए बी छेद ए सी गुणिले ए सी छेद ए बी बरोबर हे दोन्ही कॅन्सल झाले एक. म्हणजे साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर काय होतं एक होणं. म्हणजेच काय लिहू शकतो आपण साइन थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा आणि कोसेक थिटा बरोबर काय कोसेक थिटा बरोबर एक छेद साइन थिटा. अशा प्रकारे आपण सर्वांचे गुणोत्तर लिहू शकतो. यानंतर काय रिलेशन कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक. नंतर टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एक. बरोबर. अशा पद्धतीने त्रिकोणमितीय गुणोत्तराचा संबंध आपण इथे लावू शकतो. समजलं.